नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीनच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज 22 तारीख आहे आणि आज निवचा साखरपुडा आहे. तर सर्व तयारी झाली आहे. तर मांडवाची समोर बघता तुम्ही आणि संध्याकाळचा साखरपुडा आहे. तर नवरदेव येणार आहे अलिबागवरून आणि सर्व इथं तयारी चालू आहे. आणि इथं आतमध्ये जेवणाची तयारी चालू आहे. समोर बघता आमच्या सगळ्या सासरवाडीची माणसं बसलेली सर्व तयारी करायला. इथं संध्याकाळची तयारी मटणाची वाटणं बिटणं चालू आहे. इथं सलाड संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मस्तपैकी रेडी झालं टाकाटाकी एकदम पैकी. आणि आता जाऊ मंडपामध्ये पब्लिक पण येते हलो हलो. साखरपुड्याचा एंट्री गेट बघता तुम्ही मस्तपैकी फोटोला दोघांचे आणि मस्तपैकी एंट्री आतमध्ये. आणि आतमध्ये गेलं तर समोर असं स्टेज खतरनाकवाला आणि सर्व खुर्च्या वगैरे मांडलेले आहेत आणि सर्व अंकित दादांनी मॅनेज केलेलं आहे. सर्व मंडपाचं काय ते समोर दिसतंय सगळं लावलेलं आहे. आणि या साईडला जेवणाचं काउंटर आहे, व्हेज नॉनव्हेज सर्व. बाकी तर जेवणाचे टेबल लावलेले आहेत. जिथं जेवणाची तयारी चालू आहे तिथं आलो आपण, तिथं मागाशी आलो होतो. आणि सर्व जेवण इथं करायला घेतलेलं आहे. हे प्लेटी वगैरे आहेत आणि या साईडला मटणाची मेजवानी दिसते समोर. जेवण झालं, इथे भात घेतलाय स्वतः तुम्ही बनवलं स्वतः जेवण. आणि याच्यात काय आहे? यो बोकडाचं मटण आहे, त्याच्यात चिकन आहे की भात वगैरे होत आहे आणि भाकर वगैरे सगळं आहे. आणि करवली दिसते इथं नवरीची आणि सुना कासरंदा की दिसते. काकी कसं वाटतंय काकी? चांगला वाटते, मस्त वाटते ना. साखरपुडा एवढं ताटामटण एकदम जेवण बिवण. आणि इथं सर्व जेवणाची तयारी चालू आहे. आणि आता वराडा येईल थोड्या टायमाने, तिकडून तुम्हाला बघायला भेटेल. आणि आपला बँड वाजवणार आहे बहुतेक, नवरी वाजवायची आपल्याला. तर बघू आता पोरं पण जमतील ऑफिसला. हे माझे बारकी मिळून सदले मस्त पैकी. आणि यो आमचा लोकेश पण सजून आलेला आहे. गुड्डाने मस्त पैकी आरवीने मंडी घातली आहे. आरव कुठे सदला ना अजून? मग न्यू बाय मेकअप करते. हा तोंड बघ असं चावते. मग काय नाचशील का नाही? हा कुठल्या गाणं आवशील? हा तू नाचशील का नाही? हा हा काढतोय की त्याची पण काढतो. आई कर मस्तपैकी स्टेज आहे इथं. आणि या साईडला कमलाचं बोलत आहे एंट्री होणार आहे मस्तपैकी अंगठी घालताना. मस्तपैकी कोल्ड्रिंक आणले तर जाड तुम्ही बघता समोर. ड्रायफ्रूटवाली घेतले कालवाला. आणि आमचा साडू ज्यांना आता पावणे मंडीला हलवली आहे ते मंडपामध्ये बघता तुम्ही. तो भरलेला आहे थोडाफार. साखरपुड्याची सर्व पब्लिक आलेली आहे आणि बघता तुम्ही मंडळी. आणि मागत आले बामजी परिवाराचे. साखरपुडा आलेला आहे आणि समोर बघता तुम्ही भरपूर अशी पब्लिक वाचत आलेला साखरपुडा.
आहेत नातू रेडी सगळे तरी बघता तुम्ही लवकर नवरीच्या मावशी साईला नवरीला घेऊन समोर दिसते नवरी सजलेल्या मस्त आमची निघू
साईडला साखरपुड्याची सुपारी फुटलेली आहे आणि सर्व पब्लिकला जेवायला चालले समोर काउंटर लागले जेवणाचे. सर्व पाटील घराण्यांचे सर्वजण बसलेले तिथं सगळेजण वाट बघतात अंगठी कधी घालतात त्याची. नवरीचा भाऊस ही कोण आत्या ही नवरीची बहीण बाकी सगळी मंडळी दिसली तर सगळ्या वहिनीचा बसल्या सगळ्या. हा एकच वहिनी आहे बाकी सगळे बनशी आहेत मोठी बनशी हे आजी आहे बाकी सगळे मंडळी इथं. ही वहिनी होणारी वहिनी पुढच्या वर्षी लगीन. बाकी इथं आपली सासू बसलेली आहे समोर आणि बाकी मंडळी दिसते इथं आणि आमच्या आत्या पण आहे. साखरपुडा सर्व आटपलेला आहे आणि पब्लिक पण सर्व खाली झाले आणि जेवणाचा अजून काउंटर चालूच आहे. आणि समोर बघता तुम्ही सगळी मंडळी बसले जेवायला. सर्वात लेट बसले मंडळी सर्व करवले आहेत नवरीच्या सगळे. बरोबर आहे आता जेवायला बसून सगळी करवल्या. भाऊजी कसं वाटलं पनवेलकरांची शिस्त पद्धत कशी वाटली? एक नंबर ना. एक नंबर मला वाटते मस्त ना सगळं. माझ्या लक्ष्मी शपथ माझ्या मुलाबालांची शपथ सांगते पनवेल गावात एक नंबर आहे. मला काही नाही वाटत. जेवणाची शिस्त पद्धत कशी वाटली? शिस्त एक नंबर शपथ एक नंबर शिस्त आहे. मला सोयऱ्यांचे घरचे बोलले प्रल्हाद बामजी वगैरे आणि राजू बामजी एक नंबर सोय झाली. आकाश काही टेन्शन नाही पण लेकिन आकाश है जहाँ आकाश है तो सब कुछ है. आकाश आहे उधर प्रकाश आहे. आकाश है उधर प्रकाश है. चला तर रात्रीचा 1 वाजलेला आहे आणि साखरपुडा निघालेला आहे समोर बघता तुम्ही. साखरपुडा निघालाय